कांग्रेस नेता राहुल गांधी के आरक्षण के संबंध में दिए गए बयान के बाद भाजपा ने आक्रामक रुख अपना लिया है। अमरावती में डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की प्रतिमा के सामने भाजपा ने राहुल गांधी के खिलाफ आंदोलन कर जोरदार नारेबाजी की। लोकसभा के नेता प्रतिपक्ष राहुल गांधी ने हाल ही में अमेरिका में आरक्षण पर एक वक्तव्य दिया था, जिसके बाद भाजपा ने राहुल गांधी के खिलाफ मोर्चा खोल दिया है। अमरावती में भाजपा द्वारा राहुल गांधी के बयान का विरोध करते हुए जोरदार आंदोलन किया गया। राहुल गांधी के इस बयान ने अनुसूचित जाति और अन्य पिछड़े वर्गों में नाराजगी निर्माण की है। उन्होंने कांग्रेस पर आरोप लगाते हुए कहा कि कांग्रेस की आरक्षण विरोधी नीति गरीब और वंचित वर्गों के हितों के खिलाफ है। भाजपा इस तरह की नीतियों का विरोध करेगी और जनता के हक की लड़ाई जारी रहेगी। इस दौरान राहुल गांधी का प्रतीकात्मक पुतला जलाकर प्रदर्शन और नारेबाजी की गई। मुर्दाबाद राहुल गांधी, मुर्दाबाद 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 राहुल गांधी, मुर्दाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, भारतीय संविधानाचा जय हो, जिंदाबाद जिंदाबाद भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद भारतीय संविधान जिंदाबाद। राहुल गांधीजींनी जो त्यांचा खरा चेहरा आहे तो दाखविला। त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय राज्यघटनेने एससी, एसटी, ओबीसी आणि सर्व मागासवर्गीयांसाठी दिलेलं आरक्षण हे कसं घालवणार याबद्दलचं जे बेताल वक्तव्य केलं, त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व आघाड्या मोर्चांचे पदाधिकारी या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेले आहेत। आपण सगळे पाहत आहेत की बाबासाहेबांना घटना लिहित असताना आरक्षणाला कसा विरोध झाला, तत्कालीन नेत्यांनी कसा विरोध केला, त्यानंतर इंदिराजी गांधींनी घटनेची पायमल्ली कशी केली, राजीवजीचं सुद्धा वक्तव्य राज्यघटनेसोबतील आरक्षणासोबत होतं आणि काल राहुलजीने तर ते डायरेक्टच बोललं की आम्ही आरक्षण घालवणार। हा आरक्षण येथील एससी, एसटी आणि ओबीसी समाजाच्या उत्थानाचं एक फार मोठं साधन आहे। हे आरक्षण कोणी घालू देणार नाही आणि त्याचा निषेध करण्यासाठी आणि हा इशारा देण्यासाठी ज्या ठिकाणी आम्ही तिथे आलेलो आहोत। राहुल गांधी खरं आता आपल्या जातीवर आलाय। आता त्याच्या आजोबांनी नेहरूंनी आरक्षणाला विरोध केला होता। आरक्षण देणाऱ्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईमध्ये पाडलं, चंद्रपूरमध्ये पाडलं। त्याच्या बापानी राजीव गांधींनी आरक्षणाला पुन्हा विरोध केला आणि आता अमेरिकेमध्ये जाऊन राहुल गांधी म्हणतो की भारतामध्ये चांगली परिस्थिती निर्माण झाली। आता नाही म्हणते आम्ही आलो की चांगली परिस्थिती निर्माण होईल आणि चांगली परिस्थिती निर्माण झाली की पहिलं काम आरक्षण काढण्याचं करू। खरं म्हणजे नेहरूंनी मुसलमानांना खुश करण्याकरता 370 कलममध्ये काश्मीरमध्ये आरक्षण ठेवलं नाही। अल्पसंख्याकांच्या संस्था अलीगढ मुस्लिम विद्यापीठात आरक्षण ठेवलं नाही आणि आता त्यांना पुन्हा मुस्लिम प्रेम दाटून आलेलं आहे। त्यांना आदिवासीबद्दल, अनुसूचित जातीबद्दल प्रेम नाही आहे। त्यांना अनुसूचित जातीचं, अनुसूचित जमातीचं, आदिवासीचं, ओबीसीचं आरक्षण त्यांच्या डोळ्यात खुपते आहे आणि त्याच्यामुळं त्यांना मुस्लिमांबद्दल एवढं प्रेम दाटून आलं की हे आरक्षण संपवलं पाहिजे हा विचार त्यांनी प्रत्यक्ष मांडून टाकला आणि म्हणून आरक्षण संपवणाऱ्याचे खरे दात त्यानं दाखवले। म्हणजे आतापर्यंत लोकसभेमध्ये संविधान वाचवा, आरक्षण वाचवा असं बोंबलत होते, पण आता त्यानं खरं स्वतःचं मन मोकळं करून सांगितलं की हे आरक्षण बंद केलं पाहिजे। हे राहुल गांधींना सांगितलं म्हणजे खायचे दात यांचे वेगळे होते आणि दाखवायचे दात यांचे वेगळे आहे आणि म्हणून यांचा पर्दाफाश केला पाहिजे। यांना आदिवासीबद्दल बिलकुल प्रेम नाही, अनुसूचित जातीबद्दल प्रेम नाही, ओबीसीबद्दल प्रेम नाही, यांना मुसलमानाबद्दल जे जास्त प्रेम आहे त्यासाठी आरक्षण बंद करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला आहे आणि ते आम्ही भारतीय जनता पक्ष कदापि सहन करणार नाही। आमच्या अनुसूचित जातीचा मोर्चा आहे, अनुसूचित जमातीचा मोर्चा आहे, ओबीसी मोर्चा आहे, सगळ्या सरसकट सगळ्यांना घेऊन चालणारे लोक आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की सगळ्यांचं भलं झालं पाहिजे, त्याच्यामधूनच देशाचा विकास होणार आहे आणि म्हणून राहुल गांधीचा मनसुबा, काँग्रेसचा मनसुबा हा पूर्ण होऊ दिल्या जाणार नाही, त्याच्यासाठी निषेध केलेला आहे।